नमस्कार मंडळी. तर कशा आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप छान असाल आणि मी पण खूप सुंदर मस्त आहे. तर बऱ्याचदा आता एक तर असं झालेलं आहे की उन्हाळा चालू आहे की पावसाळा सुरू झाल्याचं कॉम्बिनेशन हा एक ऋतू निर्माण झालेला आहे. जून महिना यायचा आहे पण त्याआधीच इतकं कॉम्बिनेशन रूपी एकदमच काय म्हणतात लगेच ऊन येतं कधी पाऊस येतं असं झालेलं आहे. आणि लग्न तर चालूच आहे किंवा कुठे ना कुठे कोणत्या ना कोणत्या कार्यक्रमाला तर आपल्याला जायचंच आहे. तर अशा वेळी मेकअप हा खूप जणांचा असा प्रश्न असतो की मला मेकअप करायचा आहे, ते दिसू पण नाही द्यायचं आहे, ते काही वेळानंतर फेंड पण नाही झालं पाहिजे, ते काही वेळानंतर उतरलं सुद्धा नाही पाहिजे. बरेच प्रश्न आणि ते पटकन सुद्धा झालं पाहिजे, म्हणजे माझं मी करू शकली पाहिजे असं मेकअप सुद्धा असलं पाहिजे. आता इतके सगळे प्रश्न आणि त्याला एकत्रित करून मी हा व्हिडिओ बनवला आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता. तर आज आपण असं बोलता बोलता मेकअप करू, म्हणजे तुम्हाला ते कळेल सुद्धा आणि त्याच्यात काय तुम्हाला समस्या असं मला वाटते की जे प्रश्न तुम्हाला पडू शकते ते क्लिअरसुद्धा करू. तर स्टार्टिंग मी फेसवॉश नेहमीप्रमाणे फेसवॉश झालेला आहे. आता मॉइश्चरायझर मी अप्लाय करते, त्यासाठी मी यूज करते आहे हे डॉट अँड कीचं मॉइश्चरायझर, जे मी आधीच्याही व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलं आहे. रिसेंटली काही दिवसापासून मी हे यूज करते आहे, कारण की समस्या जर इतकासुद्धा नाही आहे. ठीक आहे, थोडं क्रीमी बेस आहे पण इतकी क्रीमी नाही की एकदम व्हाईट कास्ट देईल, थोडंफार आहे आणि ते तेवढं आपण टॉलरेट करू शकतो. त्यामुळे हे घ्यायचं. फक्त मॉइश्चरायझर जरा चांगल्या क्वांटिटीमध्ये तुम्ही यूज करा, जेणेकरून काय होईल, मॉइश्चरायझर किंवा कोणती स्किन केअरची स्टेप जर तुमची खूप छान असेल तर तुमचा चेहरा खूप हायड्रेट राहतो. हायड्रेट राहिल्यानंतर खूप मेकअपसुद्धा करायची गरज नाही राहत. जर तुमचा चेहरा ऑलरेडी खूप हायड्रेट असेल, ग्लोई दिसत असेल, तर मग तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. असं माझं स्वतःचं एक मत आहे की चेहऱ्याची स्किन पहिले खूप चांगली ठेवा. खरं सांगते, कोणतेही तुम्ही हाय लेवलचे फाउंडेशन घ्या, कोणतेही हाय मेकअप घ्या, जर तुमची स्वतःची अगोदरची जी त्वचा आहे ती जर चांगली नसेल तर त्याला कोणतंही प्रोडक्ट कवर नाही करू शकत. किंवा ते थोडंफार काय होईना काही वेळापुरतं ते तुम्हाला वाटेल, पण त्याच्यानंतर तो त्याचं रूपच घेईल. त्याच्यामुळे सर्वात पहिले माझं म्हणणं असतं की तुमचं स्वतःची स्किन खूप छान असू द्या, त्यानंतर मग तुम्ही मिनिमल मेकअप करा किंवा तुम्हाला जितकं वाटतं तितकं मेकअप केलं तर ते आणखी छान दिसतं. चांगल्या प्रकारे एकदम मॉइश्चरायझरनी चेहऱ्याला मसाज करून घ्यायची. आता एवढं झाल्यानंतर आपण मॉइश्चरायझर अप्लाय केलं आहे. जी स्टेप असते की तुम्ही लिप्सला पण हायड्रेट ठेवा. कोणतंही लिपस्टिक ग्लॉसी असो, कोणतंही हाय लेवलचं असो, लिप्स हायड्रेट असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि त्याच्यासाठी कोणतंही तुम्ही तुमचं आवडतं लिप बाम यूज करू शकता. मी यूज करते आहे हे डॉट अँड कीचं लिप बाम आहे. हे प्लस टिंट आहे, वॉर्म न्यूड याचा कलर आहे आणि बघा किती ग्लॉसी एकदम इफेक्ट येतो. त्यानंतर असतं की फाउंडेशन लावू, बीबी क्रीम लावू, सीसी क्रीम लावू. आता या जो रिसेंट आपला ऋतू चालू आहे यानुसार कधी कधी असं होतं की खूप ऊन पडते, घाम येतो. इवन बाहेर पाऊस सुरू असेल तरी आपल्याला खूप घाम येतो. इतकं ते ॲटमॉस्फिअर एकदम असं दमट जे असते ते झालेलं आहे. आणि अशा वेळेस मेकअप खूप टिकणं म्हणजे अत्यंत कठीण झालेलं. त्याच्यासाठी जर तुम्हाला खरंच इतकी गरज आहे का, म्हणजे आता समजा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती काही गोष्टी असेल किंवा त्याची काही प्रॉब्लेमॅटिक स्किन असेल, पण ठीक आहे ना, थोडंसं कवर करायचं असेल किंवा थोडंसं छान दिसायचं आहे किंवा काही मिनिमल गोष्टी यूज करायचं आहे, फाउंडेशनला इतकं महत्त्व नाही द्यायचं आहे. माझं स्वतःचं एक मत आहे की मी फाउंडेशन जितकं कमी लावायचं ट्राय करते तितकं करते, कारण की बाकीच्या गोष्टी ज्या एकदम जर चांगल्या दिसत असेल किंवा त्या उपयुक्त खूप त्या फाउंडेशनच्या कंपॅरिझनने खूप छान असेल तर तुम्ही ते यूज करू शकता. आणि मी त्यासाठी हा एक प्रोडक्ट तुम्हाला दाखवते आहे. हे आहे लव अँड चाइल्ड बाय मसाबाचं 4-in-1 ब्लरिंग सिरम टिंट. आता याला ब्लरिंग सिरम टिंट म्हणजे याच्यामध्ये सिरमचं पण एक हे आहे,
ब्लरिंग म्हणजे पूर्ण जे चेहरा असतो आपला त्याला एकदम छान इवन करायचं. हे ज्यात टिंट आहे एक आपल्या स्किन टोननुसार आणि SPF20सुद्धा आहे, त्यामुळे हे 4in1 आहे. आता याच्यामध्ये शेड असतात 13 की 14 याचे शेड्स आहे. त्यांच्या साईटवर तुम्ही घेऊ शकता, नायकावरती आहे. माझं मी याच्यात घेतलेलं आहे मुडी मम्मा. जर तुम्ही माझ्या स्किन टोनचे असाल तर तुम्ही मुडी मम्माला नक्की घेऊ शकता, कारण की हे खूप व्यवस्थित सूट होतं. पूर्ण स्किनला मॅच होणारं नाही आहे, एक शेड जास्त आहे. पण काय होतं, जेव्हा आपण मेकअप करतो काही वेळानंतर तो मेकअप फेंट होतो, तर मग तो आपल्या लेवलला येतो, आपल्या स्किनला पूर्ण मॅच होतो. त्यामुळे एक शेड जास्त घ्यायचा, अशी याची पॅकेजिंग असते. त्यानंतर याला मी खूप कमी डॉटमध्ये वापरते, जसा हा इतका शेड आहे हा माझ्या याचा. आणि आता याला वापरताना अगदी किमान डॉटमध्ये मला याला यूज करायचं आहे. एकदम हाय लेवल मेकअप कर. आय नो जसं खूप तुमच्या जवळचं लग्न असेल किंवा खूपच आता तुम्हाला त्यामध्ये एकदम छान लुक करायचं असेल, तुम्ही फाउंडेशन वापरू शकता. पण जर तुम्हाला ऑफिस आहे किंवा कॉलेजमध्ये आता मुली जातात किंवा कोणत्या फंक्शनला असं छोटंसं फंक्शन आहे तिथे तुम्हाला जायचं आहे, त्यावेळी तुम्ही इतकं मिनिमल मेकअप किंवा इतके हाय एंड प्रोडक्ट आहे हे मान्य आहे, परंतु याची जी एकदम एक्स्ट्रीम हाय लेवलसुद्धा नाही आहे, पण याचा इफेक्ट एक्स्ट्रीम हाय लेवलच्या प्रोडक्टसारखाच येतो, ही माझी गॅरंटी आहे. तर याला मी पूर्ण माझ्या हाताने, जसं आपण फेअर अँड लवली लावत होतो BB क्रीम किंवा लावतो, मी कोणत्याही स्पॉन्जचा वापर न करता, ब्रशचाही नाही, पूर्ण माझ्या जसं मॉइश्चरायझर मी अप्लाय केलं बस तसं मला याला लावायचं आहे. बघा इतका नॅचरल हा टिंट आहे, आणि हे टिंट लावल्यानंतर तुम्हाला कोणीही म्हणणार नाही की तू मेकअप केला आहे का, तुझं मेकअप म्हणजे तुम्हाला ही भीतीसुद्धा नाही राहणार की हे मेकअप निघून जाईल, इतकं ते छान आहे. आता हा नॅचरल टिंट आलेला आहे, काही वेळाने हा अगदी माझं जे स्किन टोन होतं त्याला मॅचसुद्धा होईल. आता यानंतर जर तुम्हाला काही गोष्टी वापरायच्या असेल तर आपण ते छान वापरू शकतो. एकदम थोडं महाग आहे बट त्यांचे रिझल्ट खूप छान आहे. यानंतर लगेच जर तुम्हाला काही वापरायचं असेल तर तुम्ही कॉम्पॅक्टनी त्याला एकदम मॅट फिनिशिंग देऊ शकता. त्यासाठी मी वापरते आहे माझं फेवरेट कॉम्पॅक्ट, ते म्हणजे आहे के ब्युटीचं. शेड आहे 110Y लाईट. आता हे इतके कॉम्पॅक्ट वापरल्यानंतर मला हे का आवडलं, याची जी फिनिशिंग आहे बघा, एका स्ट्रॅचमध्ये बघा किती छान, एकदम हाय कव्हरेज ज्याला म्हणतं, म्हणजे उगाच फक्त त्याच्यावरती लिहिलं हाय कव्हरेज म्हणजे कॉम्पॅक्ट किंवा फाउंडेशन हाय कव्हरेज होत नाही, त्याचे रिझल्टसुद्धा तसे असले पाहिजे, आणि हे तसं आहे. आणि प्लस जर तुम्हाला ग्लोई इफेक्ट द्यायचा असेल तर बघ याने माझा ग्लो कमी नाही केलेला, फक्त त्या लेअरला एक मिनिमलसा मॅट फिनिशिंग देण्याचं काम केलं, जेणेकरून जर मला नंतर घामसुद्धा आला तर ते पूर्ण एकदम म्हणतात ना वड्या दिसून राहिला माझ्या चेहऱ्यावरती, एकदम असे लाईन्स पडतात ते इथे दिसणार नाही. बघा इतकं मॅट फिनिशिंग, इतकं मीडियम आणि थोडंसं एकदम कव्हरवालं जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ब्रँडचे अख्खे प्रोडक्ट वापरू शकता. खरंच खूप सुंदर प्रोडक्ट आहे यांचे, थोडेसे महागडे आहेत बट याची खरंच तितकी प्रशंसा करण्याच्या लायकीचे हे प्रोडक्ट आहे, कारण की खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही के ब्युटीचं कॉम्पॅक्ट पावडर नक्की यूज करू शकता. त्यानंतर अशा प्रोडक्टच्या वेळेस, अशा मेकअपच्या वेळेस तुम्ही ना नॅचरल टिंटला खूप महत्त्व द्या. हाय एंड कधी कधी असं होतं की ब्लश पण असतात, क्रीम ब्लश असतो किंवा पिक्सीचे ब्लश आहे, ते पण खूप सुंदर आहे. पण जर एक असं ब्लश आहे जे का नॅचरल इफेक्ट येतं, म्हणजे ऑलमोस्ट मी प्रत्येक दिवशी काय होईना जर मला कुठे बाहेर जायचं असेल तर मी फक्त हे ब्लश लावेल, नथिंग काही, ब्लश, आयब्रो सेट करणार, लिपस्टिक, बस इतकंही मी करून जाऊ शकते. आणि ते आहे हे वॉटर टी इट्यूड नावाचं, मला याचं प्रोनाऊन्सिएशन नाही आलेलं,
काय जे असेल ते डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक तुम्हाला सेंड करेन. त्यानंतर आय थिंक मेड इन कोरिया आहे हा ब्रँड, बट खूप थोडंसं महागड आहे. पण याची पॅकेजिंग लहान छोटी असं मिळतं, लहान मोठी, तर तुम्ही तुमच्या याच्यानुसार घेऊ शकता. तर याचा मी तुम्हाला स्वॅच करून, अगदी पाण्यासारखं हे आहे, पूर्ण याला ना काढून टाकायचं बस, आणि अगदी खूप कमी लागायचं आहे. 1 2 3 नेहमी नाकाला लावते बस. आता याची जेव्हा मी ब्लेंड करेल तर तुम्ही बघू शकता, अगदी हाताने मी याला ब्लेंड करते. बघा, म्हणजे जिथे जिथे मी वापरलेलं आहे तिथे तिथे फक्त याला ब्लेंड केलं आहे. आणि एकदम असं तुम्ही खूप हाय एंड प्रोडक्ट वापरला आहे किंवा एकदम असं ब्लश वापरला दिसत नाही, पण एक पिंकिश शेड तुमच्या स्किन टोनला येतो. ती ठीक आहे, तुम्हाला खूप पिंकिश वापरायचं असेल तर तुम्ही त्याची मात्रा, पण एक ट्रिक अशी आहे की जसं डायरेक्ट दोन्ही साईडला लावण्यापेक्षा जसं जर मी लावलेलं त्याऐवजी जर तुम्ही एकदा इथे लावून घ्या, त्याला ब्लेंड करा, कारण की हा लवकर टिंट सोडतो. इथे सुद्धा एकदा लावा, पहिले ब्लेंड करून घ्या, त्यानंतर दुसऱ्याकडे लावायला, म्हणजे एका दमाने कुठेही न लावता एक एक स्टेप तुम्ही करत जा, अगदी छान इफेक्टच येईल. आणि बघा, इतका नॅचरल इफेक्ट, कारण की ॲज अ फेअर स्किन टोन खूप जर मी ब्लश वापरलं तर ते एकदम पिंक पिंक जोकर दिसतो. त्याऐवजी जर थोडंसं कमी वापरलं तर ते खूप सुंदर इन्हान्स होतो आपलं जे पण लाईन्स आहेत. मी स्किन टिंट तुम्हाला वापरायला पाहिजे. तर नेहमीप्रमाणे आयब्रो सेट करणं मला खूप जास्त, म्हणजे कोणत्याही स्त्रीने जर आयब्रो खूप छान प्रकारे सेट केली आहे तर तिचं जे पण फेस स्ट्रक्चर आहे ते आणखी इन्हान्स होतं. त्यासाठी मी यूज करते आहे ही फॅशन कलरची डार्क ब्राऊन कलरची पेन्सिल आहे. आणि फक्त याला ऑलरेडी मला जास्त केस असल्यामुळे तिथे एकदम मी नाही करते, फक्त हलका हात फिरवते आहे बस, डन. कारण की आयब्रो सेट याच्यासाठी जर तुम्हाला केस जास्त असेल, पण कसं आहे आपण कॉम्पॅक्ट वापरतो, आपण फाउंडेशन, तर तिथे वाईटपणा आपोआप येतो किंवा तिथे लागलेला असतो, त्याला थोडंसं कलर देणे इम्पॉर्टंट असतं. त्यामुळे आपण आयब्रो सेट केली पाहिजे. आणि इतका नॅचरल इफेक्ट आता याच्यामध्ये आलेला आहे. आयब्रो झाल्यानंतर आपल्या आयलॅशला इन्हान्स करणं इतकं सुंदर इफेक्ट देतो. तर मी मेबलिनची ही स्काय अँड हाय वापरते. आता एकदा तुम्ही हा आणि हा यामध्ये दोनमध्ये फरक बघा की मी इथे यूज करते, हा पहिले राहू देते. बघा, इतका हा चांगला इफेक्ट देतो. त्यामुळे आता बघा, लगेच इफेक्ट देणारा हा प्रोडक्ट आहे. इतका सुंदर मस्कारा आहे, थोडा महाग आहे पण खूप सुंदर मस्कारा आहे. जर तुम्हाला हाय एंड प्रोडक्टमध्ये जर इन्व्हेस्ट करायचे असेल तर आजचे हे जे प्रोडक्ट आहेत, ठीक आहे थोडेसे महाग असेल, बजेट फ्रेंडली नसेल तुम्हाला, बट एकदा इन्व्हेस्ट करायला काय हरकत आहे. एकदा गेल्यानंतर हे 3-4 महिने तुम्हाला म्हणजे आरामशीर तुम्हाला हे पुरेल असे हे प्रोडक्ट आहे. त्यामुळे तुम्ही हे नक्की घेऊन बघा. लास्ट लिपस्टिक इन्हान्स करणार, लिपस्टिक लावणं मला प्रचंड काय म्हणते, जेव्हा एखादा खूपच आवडता शेड असेल ना तेव्हा मी लावते जेन्युअली. जर मला लिपस्टिक टाळायचं असेल तर मी त्याचं ग्लॉसमध्ये किंवा असं लिप बाम जे टिंट असतं त्याला जास्त प्रेफरन्स देते. आता त्याच्यासाठी हा एक रॉमँडीचा टिंट आहे, ज्युसी लास्टिंग टिंट, आणि त्याचा शेड असा पिंकिश आहे. तर हा एखाद्या नॉर्मल इंडियन स्किन टोनला बघा किती चांगला, जरी कोरियनी काढला असेल पण टॉप नॉच.
इतका सुंदर टिंट सोडण्याचं काम हा एक रॉमँडीचा करतो. प्रचंड छान आहे. याचे 3-4 शेड्स आहे. तुम्ही हे टिरावरती घेऊ शकता. तुम्हाला नायकावरती आहे डोंट नो की हे मिळेल की, कारण की मी टिराच्या ऑफलाईन शॉपमधून हे घेतलेलं होतं. त्यामुळे तुम्ही टिरामधून घेऊ शकता आणि किंवा यांचे साईट असेल तर त्यावरून तुम्ही घेऊ शकता. पण टिरावरती हे नक्की मिळेल. खूप सुंदर टिंट आहे हा. एकदा तुम्ही लिपस्टिकला लावून बघा. नॅचरल गुलाबी होतं ज्याला म्हणतात ते हे देण्याचं काम करतं. आणि असा हा एकदम मिनिमल मेकअप तुम्ही कोणत्याही याला, आता तुम्ही ऑफिसवर जाताय तुम्ही हा मेकअप करू शकता. तुम्ही कोणत्या फंक्शनला जाताय तुम्ही फक्त साडी घातली आणि बस हा मेकअप करू शकता. अतिशय नॅचरल जो मेकअप असतो तो हा दिसतो. कोणत्या लग्नाला जाताय, कोणत्या फंक्शन कोणताही असो तुम्ही इतकं, किंवा ऑफिसवेअर कॉलेजवर कुठेही तुम्ही हा मेकअप, इवन घरी जर तुम्हाला छान राहायची सवय असेल तेव्हाही तुम्ही हा मेकअप करू शकता. तर आय होप तुम्हाला हा मेकअप आवडला असेल. हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. फॅमिलीला खूप वाढवायचं असेल, तुम्ही स्वतःहून तुम्हाला जर हे व्हिडिओ आवडत असेल तर प्लीज तुमच्या जे पण फॅमिली मेंबर असेल त्यांना शेअर करा. आणि मी तुम्हाला मिळते नेक्स्ट व्हिडिओमध्ये एक वेगळा विषय घेऊन. तोपर्यंत नमस्कार.